नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत बावधानमध्ये आणि मुंबई बँगलोर हायवेवरून जाता येता तुम्ही हे चेलाराम हॉस्पिटल तर बघितलंच असेल. आणि हे लोकेशन म्हणजे असे की बावधान पासून कोथरूड सुद्धा अगदी जवळ, म्हणजे पुणे आणि PCMC ची अगदी सेम कनेक्टिव्हिटी. हिंजवडी सुद्धा अगदी 15 मिनिटाच्या डिस्टन्स वरती, बाणेर राहतं कोथरूड फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्स वरती. कारण आजचा आपला प्रोजेक्ट सुद्धा अगदी हायवेच्या जवळ बावधान मध्येच आहे. या चेलाराम हॉस्पिटलच्या समोर या प्रोजेक्ट मध्ये फक्त मोठ्या गावपेठचे 2 and 3 BHK फ्लॅट्स आहेत, ते सुद्धा पर फ्लोर फक्त 4 फ्लॅट्स. मग तुम्हालाही आवडेल ना असा प्रोजेक्ट बघायला? चला तर मग अनुभवूया ही कनेक्टिव्हिटी आणि लाईफस्टाईलचं एक कॉम्बिनेशन असणाऱ्या जबरदस्त प्रोजेक्टची अनुभूती. तर मंडळी, हे घर बघायला सुरू करण्याच्या अगोदर एक प्रश्न आहे, तो म्हणजे की एक मराठी व्यक्ती म्हणून किंवा परिवार म्हणून किंवा कोथरूड आणि बावधानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय असावं असं वाटतं, लेआउट कसं असायला हवं असं वाटतं, त्या सर्वच गोष्टी या घरात तुम्हाला मिळणार आहेत. आता सुरुवात करूया ती या तुमच्या भव्य अशा दरवाजापासून. आणि ही सुंदर अशी लॉबी असं सगळंच आहे. त्यातल्या त्यात हा 1200 पेक्षा जास्त कार्पेटचं 3 BHK बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे. त्या बेडरूमला बघायची माझी सुद्धा इच्छा आहे, तशी तुमची पण असेल. पण खरा जो फील आहे ना, जी मजा आहे ना, ती असणार आहे या लिव्हिंग एरियामध्ये. बघा ना, जो लिव्हिंग एरिया तुम्हाला 24 फूट लांब मिळतोय आणि 12 फूट रुंद. मराठी व्यक्तीचा परिवार असतो मोठा, आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, आई बाबा भाऊ बहीण, आपण 2 जण, असं सर्व परिवाराचं एक कुटुंब असतं. त्यासाठी जागाही भरपूर लागते. मग असा सुंदर असा सोफा डिझाईन करता आला पाहिजे, इथे बसून सर्वांना गप्पा मारता आले पाहिजेत, आपले फेवरेट TV शोज बघता आले पाहिजेत, असं हे घर आहे. आणि त्यातला हा लिव्हिंग एरिया म्हणजे किती सुंदर दिसतंय ना हे. जेवढा जास्त स्पेस असतो तेवढंच घर ही आकर्षक वाटायला लागतं. त्यात तुम्हाला हा डायनिंग एरिया अगदी सेपरेटली असा डिझाईन करता येणार. या घरातील आणखी नवीन पैलू एका मराठी व्यक्तीनुसार त्याला काय काय हवंय आणि काय काय मिळतंय ते. ती पहिली गोष्ट या बाल्कनीत आहे, ती पण बघूया. आता प्रत्यक्षरित्या सर्वच लोकांची अशी इच्छा असते की घरामध्ये अंगण नसलं तरी अंगणासारखी बाल्कनी असायला हवी की नाही, ते सुद्धा एवढी जास्त मोठी. आणि इथे तुम्हाला ग्लास फसाड सुद्धा मिळणार आहेत. कारण मग बाल्कनीमधूनच चेलाराम हॉस्पिटल दिसेल, मुंबई बँगलोर हायवे दिसेल, किंवा मग ऑप्शन आहे तर बाजूलाच असणाऱ्या शाळेचा व्ह्यू. म्हणजे लहान मुलं अशी थोडीशी लांब आहे शाळा, पण तो ओपन व्ह्यू असणार आहे शेवटी आयुष्यभरासाठी. आणि दुसऱ्या बाजूचा जो व्ह्यू आहे ना, तो हेल व्ह्यू आहे बावधानचा. म्हणजे आता आयुष्यभर ह्याच मोकळ्या हवेत राहण्याची संधी आहे. त्यातल्या त्यात 35 पेक्षा जास्त अम्युनिटीज तुम्हाला इथे मिळून जातात. आणि मग या बाल्कनीचा सुद्धा वापर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला मस्त इथली फ्रेश हवा, निसर्गातली हवा घेत घेत इथे व्ह्यू बघत बसू शकता. म्हणजे किती भारी आहे ना. पण इथे तुम्हाला आणखी एक अतिरिक्त गोष्ट मिळाली तर ती म्हणजे बाल्कनी नसून याला आपण स्कायडेक असं म्हणायला लागलो तर अहो आहेच स्कायडेक. कारण त्या बाजूला तुमच्या लिव्हिंग एरियाचा स्पेस आणि तो व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे आणि तेवढाच प्रकाश सुद्धा घरात येणार आहे. पण आपण सुरुवातीलाच एंट्रीला बघितलेली बटरफ्लाय लेआउट मधली बेडरूम ती सुद्धा इथे, आणि या स्कायडेकला त्या बेडरूमचा ऍक्सेस सुद्धा आहे. पण आतमध्ये पण एक स्पेशल गोष्ट आहे बरं का, ती आत गेल्याच बघूया ना. आणि प्रत्यक्ष या बाल्कनीमधून आत येताच इथे मिळतोय तुम्हाला हा वॉक इन स्पेस, जिथे हवा असल्यास तुम्ही वॉर्डरोब सुद्धा डिझाईन करू शकता, ड्रेसर स्पेस सुद्धा, किंवा आता समोरच बाल्कनीतला व्ह्यू आहे म्हटल्यानंतर वर्क फ्रॉम होम स्पेस किंवा हॉबी स्पेस डिझाईन केलात तर भारीच वाटेल ना. आणि किती भारी जागा आहे ही, मला खूप जास्त आवडली. तेवढीच भारी इथली बेडरूम सुद्धा आहे. आणि या बेडरूमचं वॉशरूम सुद्धा तसंच एक नंबर भारी आहे ना. आणि तो भाग तर अगदी सेपरेट आहे, पण बेडरूम सुद्धा एवढी स्पेशियस, ती सुद्धा अशीच सेपरेट. मग हवा तेवढा मोठा असा बेड डिझाईन करा, किंवा मग इथे सुद्धा वॉर्डरोब डिझाईन करू शकता. बरं आहे की नाही, एकदम भारी. पण खरं सांगायला गेलं ना तर एका मराठी माणसासाठी घरामध्ये खूप जास्त असा मोकळा स्पेस असणंच नाही, ते तर आहेच महत्त्वाचं, पण त्याचबरोबर घराचं वास्तूनुसार असणं सुद्धा फार जास्त महत्त्वाचं आहे त्या घरातील सुख, शांती आणि समाधानीसाठी. आणि हे फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा तेवढंच योग्य आहे. कारण वास्तूनुसार घर असेल तर मग घरात सूर्यप्रकाश, मोकळी हवा, अगदी ऐसपैस जागा असं सगळंच असतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आत्ता किचनमध्ये आहात आणि तिथून सुद्धा त्या विंडोमधून तुम्हाला TV दिसतोय ना.
इवन तुम्हाला एंट्रन्स सुद्धा दिसतोय आणि डायनिंग तर अगदी समोर आहे, कारण किचनचा कन्व्हिनियन्स जो आहे तो डायनिंगला मिळाला पाहिजे. की हे किचन एवढं भारी आणि स्पेशियस आहे की अगदी आपल्या मराठी घरामध्ये जशा आपली आई, आपल्या पत्नी, आपली बहीण किंवा असं सर्व संपूर्ण परिवारातल्या महिला मिळून पुरणाचा स्वयंपाक बनवतात, सणाचा स्वयंपाक बनवतात. आणि त्यासाठी अगदी योग्य असं हे किचन आहे, तेवढंच स्पेशियस, मोठं. आणि आता ही गॅसची शेगडी खाली घेऊन जरी सणाचा स्वयंपाक केला तरी हरकत नाही, कारण जागाच तेवढी जास्त आहे. इव्हन बाहेर पाहुणे बसले असतील तर या विंडोमधून गप्पा सुद्धा मारता येतील. फ्रीजसाठी प्रॉपर जागा, मायक्रोवेव्ह, ओव्हन्स, स्विच बोर्ड कनेक्शन्स आणि हा इन्क्लोज ड्राय एरिया. त्यातल्या त्यात या बाजूला डिशवॉशर लावा, या बाजूला वॉशिंग मशीन, सगळ्यासाठी प्रॉपर जागा. देवघर सुद्धा करता येणार आहे, कारण किचनच तेवढं मोठं आहे. याची साईज जर तुम्ही बघायला गेला तर आत्तापर्यंत 15.5 बाय 10 फुटांचं किचन तुम्ही कुठंच बघितलं नसेल. बरं चला, आता मी सांगतोय तुम्हाला मराठी माणसाचं घर एवढं मोठं काही, एवढं सगळं काही आहे. पण आता हे लेआउट तुम्हाला प्रत्यक्ष बघायचंय ना, व्हिडिओ बघत बघत घरीच अनुभवायचंय ना. मग त्यासाठी सोय केली आहे ना आपण. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपची लिंक, त्यावरती क्लिक करा. आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला मेसेज जाईल, ते तुम्हाला ब्रॉशर्स, डिटेल्स, युनिट प्लॅन्स सगळं काही पाठवतील. मग तुम्ही घरी बसल्या बसल्या बघू शकता. आणि नंबर तर स्क्रीनवरती दिलेला आहे, त्यावरती कॉल करून लगेच बोला आणि विचारा की नेमकं एक्झॅक्ट ॲड्रेस काय, काय लेआउट आहे, काय प्राइसिंग आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला एका कॉलवर कळून जातील. सोपं आहे की मग करा लगेच कॉल. आणि तोपर्यंत आपण बघूया इथलं हे कॉमन वॉशरूम. ते सुद्धा अगदी तसंच प्रीमियम आहे विथ जॅग्वार फिटिंग्स. बरं चला, आता की तुमची लहान मुलांची बेडरूम बघायची आहे ना, ती पण बघूया ना. आता ही बेडरूम इथे काय माहिती आहे का तुम्हाला? कारण कधी कधी कसं असतं ना, तिकडे आई घरामध्ये स्वयंपाक करत असते, सकाळी लहान मुलांचा टिफिन, बाबांचा टिफिन बनवत असते आणि मुलं इथे झोपलेली असतात किंवा मग खेळत असतात. त्यांच्यावरती सुद्धा लक्ष राहायला हवं की नाही? बरं, त्यातल्या त्यात जर बेडरूम अशी स्पेशियस असेल आणि सुरक्षित असेल तर आईला चिंता करायची गरजच नाही. पण तरीही किचन समोर आहे, जवळचे लक्ष राहील. बघा ना, किती सुंदर इंटेरियर डिझाईन केलंय. ती फुल लेंथ विंडो आहे, हाफ साईड क्लोज आहे. सेफ्टीसाठी तिथे त्यांना अगदी प्रॉपर अशी सेफ्टी मिळणार आहे. वरती त्यांना मस्किटो मॅश आणि हाफ साईड ओपनेबल विंडो मिळणार आहे. म्हणजे मुलांसाठी एकदम परफेक्ट अशी बेडरूम आहे. आणि वास्तूनुसार ही अगदी त्याच ठिकाणी आहे जिथे मुलांची बेडरूम असली पाहिजे. पण खरी मजा नेहमीच बघताना येते ती म्हणजे मास्टर बेडरूममध्ये ना. या घराची खासियत तर अशी, इथे तुम्हाला दुसरा सुद्धा वॉक इन स्पेस मिळणार आहे. आणि तो आता मी तुम्हाला दाखवतो. ते म्हणतात ना, आपण बाहेर कितीही भारी ठिकाणी फिरायला गेलो तरी शेवटी आपल्याला समाधान वाटतं ते आपल्या घरी आल्यानंतरच. पण त्यातल्या त्यात आपण जर आपल्या स्वतःच्या बेडरूममध्ये आहोत तर आणखीनच जास्त आपल्याला रिलॅक्स वाटतं. आणि बेडरूम जर अशी असेल मग तर काय मजाच आहे, जिथे तुम्हाला असा वॉक इन स्पेस मिळून जातो, जिथे वॉक इन वॉर्डरोब, असा एक ड्रेसर स्पेस डिझाईन करा म्हणजे अगदी भारी वाटेल. आणि लॉबी आहेच, त्यातल्या त्यात हा समोरचा फॉरेस्ट स्पेस, एक अटॅच्ड वॉशरूम आणि अशी स्पेशियस बेडरूम जिथे आणखी एक वॉर्डरोब डिझाईन केलाय. हो म्हणजे तिथे सुद्धा इथे सुद्धा ते म्हणतात ना, राजा राणी कॉन्सेप्ट अगदी तसंच आहे. किंग अँड क्वीन कॉन्सेप्ट. मग 2-2 वॉर्डरोब डिझाईन करा आणि असा हा राजा राणी बेड डिझाईन करा. इथे सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे. इथे सुद्धा सेम फीचर्स आहेत आणि अगदी बाहेरचा भारी व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथल्या बावधानच्या हिल्समधून तुम्हाला येणारी फ्रेश हवा आयुष्यभर मिळत राहणार आहे. आणि बघताय ना, संपूर्ण घरच एवढं स्पेशियस आहे, अगदी असं वास्तूनुसार आहे की सुख, समृद्धी, समाधानी इथे राहणारच आहे. आणि तुम्हाला सांगायला गेलो तर या 3 BHKचा कार्पेट एरिया 1285 स्क्वेअर फीट असणार आहे. त्यामुळेच तर एवढा जास्त स्पेस आहे. पण कसं आहे, कुठे कुठे कसं असतं, 3 BHKच हवा असतो, पण मग फॅमिलीनुसार रिक्वायरमेंट बदलते. तर इथे अगदी तुम्हाला 1082 स्क्वेअर फीटचा सुद्धा 3 BHK मिळणार आहे. आणि हो, 3 BHKची प्राइसिंग इथे सुरू होऊन जाते 1,43,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह पासून. आणि 2 BHK सुद्धा आहे बरं का, तो सुद्धा 856 स्क्वेअर फीटचा. मग तुम्हीच सांगा आता, असं अगदी सुंदर थीम मध्ये, वास्तू कंप्लायंट, बावधानसारख्या लोकेशनला, चेलाराम हॉस्पिटलच्या समोर, हायवेच्या जवळ, शाळेच्या बाजूला असं परिपूर्ण घर जर तुम्हाला मिळत असेल तर अजून काय हवंय? आणि हो, जर तुम्हाला 2 BHKची प्राइसिंग जाणून घ्यायची आहे ना, तर लगेच आमच्या या नंबरवरती कॉल करा आणि विचारा की नेमकी प्राइसिंग कुठे आहे, काय, सगळे डिटेल थोडंसं कॉलवरती बोला, एक्सप्लोअर करा. आणि प्रॉपर्टीज जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्कीच प्रत्यक्ष येऊन अगोदर अभ्यास करा. तुम्ही 4 प्रोजेक्ट्सवरती फिरले ना
अशा सुंदर जागेवरती आले ना, तुम्हाला कळेल की घर घेण्यासाठी नेमकं काय महत्वाचं आहे, कार्पेट एरिया काय असतात, सुपर कार्पेट एरिया काय असतो, बिल्टअप एरिया काय असतो, घरामध्ये फ्लोर टू सिलिंग हाईट किती असली पाहिजे, फ्लोरिंग कशी असली पाहिजे, या सर्वच गोष्टी. आणि काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही आमच्या या नंबरवरती कॉल करून विचारू शकता, कारण आम्ही तुमच्या प्रत्येक एका शंकेचं समाधान घेऊन येऊ. आणि हो, व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्ही अजूनही तुमच्या असणाऱ्या गेट सेट असेट मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. भेटूया अशाच एका जबरदस्त न्यू लॉन्च आणि नवीन प्रॉपर्टी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.